बिग बॉस मराठीचा 5वा सीझन चालू आहे आणि या 5व्या सीझनची चर्चा जरा मोठ्या प्रमाणात सुरू आहे या बिग बॉसची। आता या बिग बॉस मराठीमध्ये 16 कलाकारांनी सहभाग घेतलेला होता, पण मात्र आता या 16 कलाकारांपैकी फक्त 10च कलाकार या बिग बॉसच्या घरामध्ये उरलेले आहेत आणि या 10 कलाकारांपैकी आता एक कलाकार या आठवड्यामध्ये घराबाहेर सुद्धा जाणार आहे। मग आता या 10 कलाकारांपैकी नॉमिनेट झालेले किती सदस्य आहेत ते आपल्याला पाहावं लागेल। यामध्ये सगळ्यात पहिलं नाव आहे ते म्हणजे सूरज चव्हाणचं, त्यानंतरचं नाव आहे जान्हवी किल्लेकरचं, त्यानंतरचं नाव आहे वर्षा उसगावकर यांचं, तर त्यानंतरचं नाव आहे निक्की तांबोळीचं आणि सगळ्यात खाली नाव आहे ते म्हणजे अरबाज पटेल याचं। या कलाकारांचं आता नॉमिनेशन झालेलं आहे आणि आता घराबाहेर नेमकं कोण जाणार आहे हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे, कारण की मागच्या आठवड्यामध्ये 2 जणांचं नॉमिनेशन झालं, 2 जणांना घराबाहेर काढलं, त्यामध्ये आर्याचा आणि वैभवचा समावेश होता। मग या आठवड्यामध्ये सुद्धा कोणी घराबाहेर जाईल का किंवा घराबाहेर जाण्याची प्रक्रिया बंद पडेल का? कारण की या अगोदर सुद्धा अशाच पद्धतीनं झालेलं आहे। ज्या वेळी निक्कीचं आणि अरबाजचं नाव येतं त्यावेळी हे जे वोटिंग प्रक्रिया आहे ती बंद पाडली जाते, नाहीतर मग तो जो टास्क आहे घराबाहेर काढण्याचा तोच बंद केला जातो। जर आपण पाहिलं तर वोटिंग लाईननुसार सगळ्यात वरती कोण आहे सगळ्यात खालती कोण आहे हे जर आपण पाहिलं तर नेहमीप्रमाणे सगळ्यात पहिल्या क्रमांकावर आहे तो म्हणजे सूरज चव्हाण। सूरज चव्हाण हा महाराष्ट्रामध्ये अजूनही लोकांच्या मनावर राज्य करतोय, सगळ्यात जास्त वोटिंग घेऊन तो 1 नंबरवर आहे, तर दुसऱ्या नंबरवर जान्हवी किल्लेकर असल्याचं समजतं, तर तिसऱ्या नंबरवर वर्षा उसगावकर यांचा नंबर लागतो। आता निक्की तांबोळी ही 4थ्या क्रमांकावर गेलेली आहे, कारण की तिला पाहिजे तेवढ्या प्रमाणात वोटिंग महाराष्ट्रामधून मिळत नाहीये। तर सगळ्यात खाली सगळ्यात कमी मतं घेऊन असलेला जो उमेदवार आहे किंवा कलाकार आहे तो म्हणजे अरबाज पटेल आहे। अरबाज पटेलला सगळ्यात कमी मताधिक्यानं तो सगळ्यात खाली आहे। मग मताधिक्याचा जर विचार केला तर तो या आठवड्यामध्ये घराबाहेर सुद्धा जाऊ शकतो अशी सुद्धा शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। पण मात्र या बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जर आपण पाहिलं तर सगळ्यात जास्त कंटेंट देणारी निक्की आहे आणि निक्की सोबत अरबाज सुद्धा तेवढ्याच प्रमाणात चर्चेत सुद्धा असतो, कारण की निक्की घरातल्या प्रत्येक सदस्याला भांडत असते, काही ना काहीतरी भांडण उकरून काढते आणि मग तिच्याचबद्दल सगळी काही चर्चा होते। मग तिच्यासोबत अरबाज कशा पद्धतीनं वागतो काय काय करतो हे आपण मागच्या अनेक दिवसांपासून म्हणजे 50-51 दिवस झाले आपण हे सगळं चित्र पाहतोय। त्यामुळे जर निक्की आणि अरबाज नॉमिनेट झालेले आहेत, पण मात्र जर अरबाज घराबाहेर गेला तर मग निक्कीचं नेमकं काय होईल, पुन्हा ती कोणासोबत नेमकं काय करेल, कोणासोबत त्याच्या जवळ जाईल हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे। पण मात्र हे सगळं आपल्याला या आठवड्यामध्ये भाऊच्या धक्क्यावरच पाहायला मिळणार आहे। या संपूर्ण ज्या गोष्टी आहेत त्या जर तरच्या आहेत, जर असं झालं तर तसं काय होईल, पण मात्र या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।